नागनहळ्ली येथील केबीएन प्रशालेचा क्रीडा महोत्सव आणि विज्ञान प्रदर्शनाचा पारितोषिक वितरण सोहळा शानदार वातावरणात साजरा करण्यात आला। सोलापूर जिल्हा आश्रमशाळा आयोजित क्रीडा कला तथा विज्ञान प्रदर्शनाच्या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अक्कलकोट तालुक्यातील नागनहळ्ली येथे केबीएन माध्यमिक आश्रमशाळा आणि केएसएम कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मान्यवरांच्या उपस्थितीत थोर शास्त्रज्ञ तथा माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम तथा थोर गणितज्ञ रामानुजम यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलित करून करण्यात आलं। यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभाग सोलापूरच्या सहाय्यक संचालिका मनीषा फुले यांनी बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातील विद्यार्थी असून त्यांच्या गुणांना चालना देण्यासाठी अशा कार्यक्रमाची आवश्यकता असल्याचं सांगितलं। प्रतिकूल परिस्थितीतून आलेले असतात, त्यांच्यामुळे खूप एक वेगळी ऊर्जा असते, वेगळी शक्ती असते, पण काही कारणाने ते सगळं दबून ठेवलं गेलेलं असतं। पण जेव्हा त्यांना आपण हा स्कोप देतो, ही संधी देतो, तेव्हा त्या संधीचं ते सोनं करतात। आता सुद्धा खूप कमी वेळामध्ये विज्ञान प्रयोगाचे जे मी 4 ठिकाणी, म्हणजे आजचं हे 4थं ठिकाण आहे, मुलांनी खूप सुंदरपणे त्यांचे प्रेझेंटेशन दिलेले आहेत। आणि आता नागनहळ्लीतल्या काही नागनहळ्लीसारख्या शाळा काही आपल्या जनरल विज्ञान परिषदेमध्ये भाग घेतात, पण बऱ्याचशा आमच्या शाळा अजूनही या परिषदेमध्ये भाग घेत नाही, तर त्यांनाही या मुख्य प्रवाहात आणायचं हा उद्देश या आपल्या स्पर्धा घेण्यामागे होता। तर यावेळी अम्मा फाउंडेशनच्या अध्यक्षा शीतलाताई मेहत्रे यांनी आश्रमशाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र परिश्रम करणारी संस्था असल्याचं सांगितलं। आणि ज्या आश्रमशाळात मी व्हिजिट केला, आय थिंक दिस इज वन ऑफ द बेस्ट थिंग, द बिगर अँड द ब्राइटर, दे हॅव ऑल द फॅसिलिटीज। मुलांसाठी खूप छान फॅसिलिटीज आहेत, teachers and संस्थापक, the chairperson personally takes good care of each and everything. किती सांगितलं तरी कमच आहे। ऍक्च्युली साहेबांनी मला असं सांगितलं होतं की 4 टाइम्स MLA होते साहेब, तालुक्याच्या म्हणजे आशीर्वादाने साहेब 4दा निवडून तुम्ही आणला। आणि साहेबांनी आय थिंक 80 का 100पेक्षा जास्त लोकांना आय थिंक हे आश्रमशाळेच्या मान्यता आणून दिली, कारण की आपल्या जे मुलं ज्यांना आई वडील नसतात, राईट, त्यांच्यासाठी एक चांगली आश्रमशाळा पाहिजेच। यावेळेस प्राध्यापक शंभुलिंग बशेट्टी यांनी आतापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन तालुका, जिल्हा, विभागीय तथा राज्यस्तरीय पुरस्कार पटकावले असल्याचं सांगितलं। त्या शाळेमध्ये 2004ला माध्यमिक विभागाला या ठिकाणी मान्यता मिळाली आणि आतापर्यंत 19 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्येक वर्षी आम्ही विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवतो आणि आतापर्यंत जवळजवळ 11 वेळेस आम्ही तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पारितोषिक मिळालेलं आहे। अजून एक अभिमानाची गोष्ट सांगायची वाटते, गेल्या शैक्षणिक वर्षामध्ये 22-23 मध्ये या ठिकाणी आम्हाला आमचा जो काही प्रोजेक्ट होता तो राज्यस्तरीयपर्यंत त्या ठिकाणी घेऊन आलेला। त्याचबरोबर 2017-18 मध्ये शिक्षण विभागाचा जो काही या ठिकाणी विज्ञान प्रदर्शन होतं ते सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पाडलं। जवळजवळ 250 शालेय प्रकल्प या ठिकाणी आमच्याकडे आलेले होते। यावेळी विविध आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी स्मार्ट हॉस्पिटल, सौर ऊर्जेचं महत्त्व, कचरा व्यवस्थापन, कोरोनापासून बचाव अशा महत्त्वपूर्ण विषयावर सुमारे 52 प्रयोग आणि प्रात्यक्षिके सादर केली। मान्यवरांच्या हस्ते त्यांना पारितोषिक देण्यातही आलं। या कार्यक्रमाला डॉक्टर उमाकांत चनशेट, संस्थेचे सचिव जावेद पटेल, महेश सर्वदे, प्राचार्य इस्माईल मुजावर, रईस शेख यांच्यासह अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील माध्यमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थी तथा शिक्षकांसह विविध मान्यवरांची उपस्थिती होती।